शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्रावणातील पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा, श्रावण मासातील पहिला सोमवार, ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो आजचा दिवस। संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी, व्रत वैकल्य धरण्यासाठी, उपासना करण्यासाठी, ज्या सेवा तुम्ही करताय, मंत्र म्हणताय, ते सिद्ध करण्यासाठी, बघा, संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। याच श्रावणातील आज पहिला सोमवार, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून पूजा पाठ, अभिषेक म्हणजे सगळ्या गोष्टांची सुरुवात झाली असेल। बरीच लोक जे आहेत, जी कामावरती गेले असतील, काही ऑफिसला गेले असतील, तर असे लोक संध्याकाळी करणार असतील। प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्या परंपरेनुसार किंवा जसं जमेल तसं या श्रावणातील सोमवारी काही ना काही आवर्जून करत असतो। बघा, श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांसाठी समर्पित असतो आणि हा प्रत्येक सोमवार घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी हा प्रत्येक सोमवार विशेष महत्त्वाचा मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारी करावायचा सर्वात सिद्ध उपाय सांगणार आहे। घरातील म्हणजे जे काही तुमच्या घरात क्लेश होत आहेत, ते क्लेश थांबवण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, घरात असणारं दारिद्र्य हे दूर करण्यासाठी आणि घरात चहूबाजूने पैशांचा ओघ वाढवण्यासाठी। बघा, श्रावणातील प्रत्येक सोमवारी किंवा शक्य असेल तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी म्हणजे 6:30 ते 7:30, फार फार तर 8, 6 ते 8 या दरम्यान करायचा आहे। बघा, या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। कुठलाही दिवा घ्या, तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल, तुमच्याकडे पंचधातूचा दिवा असेल, तुमच्याकडे स्टीलचा असेल, पितळेचा असेल, चांदीचा, तांब्याचा, कुठलाही दिवा घेऊ शकता। सगळ्यात पहिले जो दिवा घेतलेला आहे तो घासून पुसून असा स्वच्छ करावा। दिवा अत्यंत स्वच्छ करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सफेद आपली कापसाची जी वात असते ती वात घ्यायची आहे। या दिव्यात तुम्हाला ही कापसाची वात घालायची आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये थोडंसं सेंधई मीठ घालायचं आहे। बघा, सेंधई मीठ हे अत्यंत शुद्ध, अत्यंत सात्विक असतं, जे उपाय करण्यासाठी विशेष प्रभावी असतं। सेंधई मीठ जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये खूप पवित्र मानलं जातं। म्हणून तुम्हाला या दिव्यामध्ये एका चिमटीने किंवा अगदी इतकं तरी हे सेंधई मीठ जे आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्या मिठाच्या वरती तुम्हाला 2 चमचे तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं नसेल तुमच्या घरात, म्हशीचं असेल चालेल, फक्त तूप पाहिजे, तेल नाही। 2 चमचे तुम्हाला या मिठावरती तूप घालायचं आहे, ठीक आहे। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, कुठलीही प्लेट, तुमच्याकडे जशी प्लेट असेल तशी प्लेट घ्या। त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, ठीक आहे। जी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडे तांदूळ घाला। त्या प्लेटमध्ये आता हा दिवा ठेवा, त्या प्लेटमध्ये आता हा दिवा ठेवा, ठीक आहे। आता हा दिवा तुम्हाला पेटवायचा आहे, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केला, त्या प्लेटमध्ये ठेवला की ती प्लेट तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ घेऊन जायची आहे। जिथे तुमचं मुख्य प्रवेशद्वार, जिथून तुम्ही घरात येता, जिथून लक्ष्मी घरात येते, जिथून अवलक्ष्मी घरात येते, तिथूनच लक्ष्मी घराबाहेर पडते आणि तिथूनच ही अवलक्ष्मी घराच्या बाहेर पडते। त्याच मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती किंवा समोर, मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती किंवा दाराच्या समोर उजव्या साईडला, समजा मी अशी आहे आणि मी घरात चालली आहे, मी घरात जात असताना मला जो उजवा भाग लागतो, मी माझ्या घरात म्हणजे लक्ष्मी जेव्हा आपल्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिला जो उजवा भाग लागेल, उजवी बाजू लागेल, त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, ठीक आहे। वात तुम्ही कुठल्याही दिशेला लावली तरीही चालेल। तिथे हा दिवा ठेवला, मिठाचा हा दिवा तिथे ठेवला की वात प्रज्वलित करायची, पेटवायची, ठीक आहे। आता दिवा पेटला, प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे। त्या चंदनात थोडं पाणी घालायचं आहे आणि 5 बोटं या चंदनाची या दिव्याला लावायची आहेत। 1 2 3 4 5
5ही बोटं लावत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. 5ही बोटं चंदनाचे लावल्यानंतर दिवा तिथे पेटता ठेवल्यानंतर तुम्हाला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे. किती? 21. 21च्या 21 तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातात या हातात पहिला तांदळाचा दाणा घ्यायचा आहे. जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदानाय नमः. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदानाय नमः. हा मंत्र म्हटला की तो तांदळाचा दाणा या दिव्यातील तुपात या मिठात अर्पण करायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा. पुन्हा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदानाय नमः. पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. ओम धनदानाय नमः. हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून जे आपण 21 तांदळाचे दाणे घेतलेले आहेत ते सगळे अभिमंत्रित करून तुम्हाला या पंटीमध्ये घालायचे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला ही पंटी ते तूप संपेपर्यंत, त्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते तुपात विरघळेपर्यंत तुम्हाला ही पंटी तिथेच ठेवायची आहे. ती मध्ये विजली तर पुन्हा प्रज्वलित करा, पण ती पेटतीच ठेवा. जेवढा वेळ शक्य तेवढा वेळ, 1-2 तास तरी ती तुम्हाला पेटतीच ठेवायची आहे. आता बघा 2 तास उलटून गेले, दिवा विसला की त्याच्यानंतर तुम्ही दिवा घरात आणू शकता. घासून पासून तुम्ही पुढच्या सोमवारासाठी हा दिवा वापरू शकता. बघा, जर हा दिवा लावल्यानंतर त्याच्या काही क्षणात किंवा त्या 2 तासांमध्ये तुमच्या घरात जर सुवास दरवळला, तुमच्या घरामध्ये जर सुगंध तुम्हाला आढळला, तर समजून जा की लक्ष्मीने घरात प्रवेश केलेला आहे. लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न आहे. समजा हा दिवा लावल्यानंतर तिथे तुम्हाला निळा काळासा प्रकाश जाणवला. जो गडद प्रकाश असतो बघा, तो जर तुम्हाला अवतीभोवती कुठेतरी जाणवत असेल तर समजून जा की घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर गेलेली आहे. हा दिवा लावल्यानंतर 1 किंवा 2 तासाच्या आत या दिव्यातील तूप संपलं आणि त्याच्यासोबत सगळं मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये विरघळलं, तर समजून जा की तुमची जी काही इच्छा असेल, जे काही तुमच्या मनात असेल, जे काही तुम्ही तिथे मागितलेलं असेल ते लवकरच पूर्ण होईल. बघा, आणि हा दिवा जर सतत विझत असेल, तुम्ही पेटवलाय सतत विझतोय, पेटवताय सतत विझतोय, जर दिवा सतत विझत असेल तर समजून जा की घरात असणारी नकारात्मक शक्ती, अवलक्ष्मी, बाधा जे काही आहे ती तुमच्या घराच्या बाहेर जात आहे. खरं तर इतके दिवस तुमच्या घरामध्ये थान मांडून बसलेली ही अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर जायला तयार नाही आहे. पण जेव्हा हा मिठाचा दिवा तुम्ही मुख्य दारावर लावाल तेव्हा ते मिठाने, त्याच्या प्रकाशाने तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी खेचली जाईल, जिला घराच्या बाहेर जावं लागेल. आणि ती निगेटिव्हिटी इतक्या सहज घराच्या बाहेर जायला तयार नसते, म्हणून तुमचा दिवा जो आहे तो सतत विझतो. पण तुम्ही सतत त्याला प्रज्वलित करत राहा. पूर्ण मीठ संपेपर्यंत तो पेटता ठेवा. यामुळे तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी अवलक्ष्मी किंवा तुमच्या घरात असणारी जी काही बाधा असेल, वाईट शक्ती असेल, जादूटोणा असेल, जे काही असेल ते सगळं घराच्या बाहेर जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.